नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सरासरी हे प्रकरण पाहणार आहोत। सरासरीचा अर्थ काय हे आधी समजून घ्या। सर्व प्रश्न एकदम सहज सोडवता येतील जर तुम्हाला सरासरी समजलं तर। सरासरी म्हणजे असं समजा की समान वाटणी। सरासरी म्हणजे समान वाटणी। आपण आपल्या आयुष्यामध्ये अगदी समजायला लागल्यापासून समान वाटणी करीत आलेलो आहोत, म्हणजे सरासरी किंमत काढत आलेलो आहोत। जसं की लहानपणी जर तुम्ही अनेक भाऊ बहिणी असताल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त, तर बिस्किट कसे वाटून घेतले जायचे? 2-3 भावांमध्ये समान वाटून घेतले जायचे। खाऊ कसा वाटून घेतला जायचा? समान वाटून घेतला जायचा। लहानपणी कोणत्या पाहुण्यांनी पैसे जरी दिले तर ते कसे वाटून घेतले जायचे? समान वाटून घेतले जायचे। किंवा आता मोठ्यापणी प्रॉपर्टी कशी वाटून घेतली जाते? समान वाटून घेतली जाते। मग ती समान वाटणी म्हणजेच सरासरी आहे। सरासरी तुम्ही गणितीय दृष्ट्या खूप सूत्र व्याख्या असं समजून घेत बसू नका। असं जर समजलं तर ते तुम्हाला येऊनच जाईल। व्यावहारिक दृष्ट्या समजून घ्या। सरासरी म्हणजे वस्तूंची किमतींची समान वाटणी। आपल्याला गणिताच्या दृष्टीने किमतींची समान वाटणी म्हणता येईल। संख्यात्मक किमतीची, संख्यात्मक माहितीची समान वाटणी असं आपण सरासरीला म्हणू शकतो। मग सरासरी म्हणजे समान वाटणी असेल तर राम आणि श्यामचं एक उदाहरण घेऊ आपण। राम आणि श्याम। रामकडं 20 रुपये आहेत, श्यामकडं 30 रुपये आहेत आणि यांनी ठरवलं की ही रक्कम समान वाटून घ्यायची। यांनी ठरवलं की ही रक्कम समान वाटून घ्यायची। मग तर त्यांना ती रक्कम समान वाटण्यासाठी आधी एकत्र करावी लागेल आणि एकत्र केल्यानंतर तिचे 2 वाटे करावे लागतील। मग हे सरासरीचं सूत्र होतं दिलेल्या किमतींची बेरीज भागिले एकूण किमती। दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। दिलेल्या संख्यांची बेरीज केली आणि भागिले एकूण किती संख्या आहेत? 2 भागिले 2 केलं तर हे गणितीय दृष्ट्या याची व्याख्या होते। सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। संख्यांची सरासरी म्हणजे काय? संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। पण आपल्याला याच्याशी काही मतलब नाहीये। हे सूत्र ह्या पद्धतीने आपल्याला पाहायचं नाहीये। स्पर्धा परीक्षेचे उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असणं, ती संकल्पना समजलेलं असणं आणि तिचा वापर करता येणं गरजेचं आहे। मग कन्सेप्ट समजण्यासाठी राम आणि श्यामने जर समान वाटून घ्यायचे ठरले तर त्यांच्याकडे 25-25 रुपये होतील का? श्यामचे 5 कमी होतील आणि रामचे 5 वाढतील। श्यामचे 5 कमी होतील आणि रामचे 5 वाढतील आणि हे का सारख्या किमतीवर येतील। ती किंमत म्हणजे सरासरी असते। समान वाटणीची किंमत म्हणजे सरासरी असते। सरासरी करताना ऍडजस्टमेंट करावी लागते। कुणाला? ज्याचे जास्त आहेत त्याची किंमत कमी होती, ज्याचे जास्त किंमत आहे किंवा ज्याची संख्यात्मक किंमत जास्त आहे ती कमी होती, ज्याची कमी किंमत आहे त्याची वाढती। मग सरासरी करताना समान वाटणी करायची आहे। लक्षात ठेवा, सरासरी करताना समान वाटणी करायची आहे। आणखी एक एक्झाम्पल घेऊया। आपल्याला 20, 30, 40 या संख्यांची सरासरी काढायची असेल, 20, 30, 40, तर याचा अर्थ असा असतो की सगळ्या संख्यांना एकत्र करा आणि समान वाटून घ्या। सगळ्या संख्यांना एकत्र केलं तर सूत्र असं सांगतं की 40 आणि 30 70 आणि 20 90 भागिले 3। सगळ्यांची बेरीज केली, 3 वाटे केले तर 30, 30 आणि 30। इथे 10 कमी झाले आणि इथे 10 वाढले। इथले 10 इथं गेले आणि सगळे एका समान किमतीवर आलेत। सगळे एका समान किमतीवर आले, 30-30 वर। मग या प्रकरणाचा अभ्यास करत असताना 2 किमती असतात। एक म्हणजे मूळ किंमत, एक म्हणजे मूळ किंमत। आता इथं मूळ किंमत किती आहे? 20, 30 आणि 40 ह्या काय आहेत? 20, 30, 40 मूळ किमती आहेत। आणि दुसरी सरासरी किंमत। दुसरी काय आहे? सरासरी किंमत। एक तर असते मूळ किंमत आणि दुसरी असते सरासरी किंमत। मग सरासरी किमतीवरून काय काढता येतं? जर तुम्हाला सरासरी किंमत दिली 30 तर सरासरी किमतीवरून एकूण किंमत काढता येते, टोटल किंमत काढता येते। सरासरी 30 आहे, कितींची? 3 संख्यांची। 3 संख्या 30, 30, 30 आहे तर लगेचच याची एकूण किंमत काढता येईल। एकूण किंमत येईल 90।
मग एकूण किमतीवरून सरासरी काढता येते, सरासरीवरून एकूण किंमत काढता येते. जसं की एकूण किंमत 90 आहे, भागिले 3 केलं सरासरी आली, सरासरी गुणिले 3 केलं मूळ किंमत आली, एकूण किंमत आली. मग सरासरीवरून एकूण किंमत काढता येते, एकूण किमतीवरून सरासरी काढता येते. बहुतेक वेळा आपल्याला मूळ किमतीवरून सरासरी काढायची असते आणि बऱ्याचदा सरासरीवरून मूळ किंमत, मूळ किमतीवरून सरासरी, असं दोन्ही प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे. मग याच्यामध्ये शॉर्टकट कुठे आहेत ते पाहूयात आपण. तर क्रमवार संख्याची सरासरी काढायची असेल, क्रमवार संख्यांची सरासरी, तर शॉर्टकट बनतात. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तिथेच जास्त प्रश्न विचारले जातात जिथे शॉर्टकट बनतात. मग क्रमवार संख्यांच्या सरासरीमध्ये काय शॉर्टकट्स आहे, तर क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. 2, 3, 4, 5, 6 या संख्यांची सरासरी काय येईल, या संख्यांची सरासरी येईल 4. का मधली संख्या पाहूयात. यांची सरासरी काढण्याचं ट्रॅडिशनल मेथड आहे. 6 × 5 = 11, 4 × 15, 3 × 18 आणि 2 × 20. 20 भागिले 5. पण अशी बेरीज करत बसायला खूप जास्त वेळ जातो, म्हणून आपण याची बेरीज न करता शॉर्टकट मेथड वापरतो. शॉर्टकट मेथड काय सांगते, क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते. मग क्रमवार संख्या म्हणजे अशा संख्या की ज्यांच्यातील फरक सारखा आहे. लगतच्या संख्येतील इथं 1चा फरक आहे, इथं 1चा फरक, इथं 1चा फरक, इथं 1चा फरक आहे, म्हणून या संख्या क्रमवार होतील. दुसरा 3, 5, 7, 9, 11 या संख्यांची सरासरी, या पण क्रमवार आहेत, मधली संख्या. दुसरा 20, 50, 80, 110. 20, 50, 80, 110 या संख्या पण क्रमवार आहेत, तर यांची सरासरी पण मधली संख्या. मधली संख्या कोणती, मधली संख्या 80. ओके. मग ही सरासरी काढण्याची आणखी एक ट्रिक सांगतो. क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या असते, पण कधी कधी असं होतं की मध्ये संख्याच नसते. 4 संख्या दिल्या, 2 संख्या या बाजूला सोडल्या, 2 संख्या त्या बाजूला सोडल्या, तर मध्ये संख्याच नाहीये. मग मध्ये संख्याच नाही, अशा वेळेस 2 संख्यांच्या मधली संख्या घ्यायची, म्हणजे 30 आणि 40च्या मधली संख्या 35. तर या केसमध्ये सरासरी काय असते, समसंख्या असतील, एकूण संख्या सम असतील, तर त्या समसंख्यांची सरासरी 2 संख्यांच्या म्हणजे मधल्या संख्या ज्या 2 आहेत त्यांच्या मधली संख्या असते. आलं लक्षात. 10, 30, 50, 70 क्रमवार आहे का, या संख्यांमध्ये सारखा फरक आहे का, इथं 20चा फरक आहे, इथं 20चा फरक आहे, इथं 20चा फरक आहे, फरक सारखा आहे, मग संख्यांची सरासरी 30 आणि 50च्या मधली 40 असेल. याच्याही पेक्षा आता इथे कधी कधी अडचण कुठे होते, इथे अडचण अशी होते की संख्या खूप आहेत, 20, 50, 80 डॉट 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 350. ओके. असं जर आपण बघितलं तर आता याची सरासरी काढा म्हटलं, 20 आणि 30, 50 आणि 30, 80 आणि आणखी एक संख्या माहिती आहे 110 आणि 350 पर्यंतची सरासरी काढा म्हटलं, तर आता बघून तर सरासरी काढता येत नाही. म्हणजे असं नुसतं बघितलं याकडं आणि लगेच मधली संख्या, असं होत नाही, कारण संख्या बऱ्याच आहेत. तर या केसमध्ये सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 करायचं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, 350 आणि 20, 350 आणि 20, 370 भागिले 2, 370 भागिले 2. हे 370च्या निम्मे, 300च्या निम्मे 150, 70च्या निम्मे 35, 185, 18 2 36 आणि 5 2 10, 370. ओके. तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 जरी केलं तरी आपल्याला सरासरी मिळते. मग या केसमध्ये पहा, क्रमवार संख्यांची सरासरी 2 आणि 6, 2 अधिक 6, 8 भागिले 2, 2 आणि 6, 8 भागिले 2, 4 सरासरी. 3 आणि 11, 3 आणि 11 14, 14च्या निम्मे 17.
20 आणि 140, 160, 160च्या निम्मी सरासरी 80, 20 आणि 50, 70, 70च्या निम्मी सरासरी 35. मग क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते किंवा पहिली अधिक शेवटची भागिले 2 असते. आवश्यकता वाटली तर नियम लिहून घ्या. क्रमवार संख्यांची सरासरी, क्रमवार संख्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते किंवा पहिली अधिक शेवटची संख्या भागिले 2 असते. किंवा सरासरी काय असते, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. मग शॉर्टकट तयार झाला. आता यावरून जर आपल्याला उदाहरण सोडवायचे ठरले 5, 10, 15, 20, तर याची सरासरी काय आहे? 5 आणि 20, 25, 25च्या निम्मे मधली संख्या 12.5, याची सरासरी 12.5. मग एका वर्गामध्ये 10 व्यक्ती असतील, 10 व्यक्ती, आणि आपल्याला जर असं सांगितलं की ह्या 10 व्यक्तींची सरासरी 30 किलो, म्हणजे यांचं वजन आहे 10 व्यक्तींचं सरासरी वजन, किंवा 10 मुलं आहेत, लहान मुलं आहेत, 10 व्यक्तींचं सरासरी वजन 30 किलो आहे. मग 10 व्यक्तींचं सरासरी वजन 30 किलो, त्याचा अर्थ सरासरी किंमत काढल्यानंतर 30 30 30 30 त्यांच्या वाटेला येतात. तर यावरून आपल्याला एकूण वजन काढता येईल का? यावरून आपल्याला एकूण वजन काढता येईल 300 किलो. कारण 10 व्यक्तींचं 30 30 30 किलो जर वजन असेल तर सरासरीवरून एकूण किंमत काढता येते. सरासरी गुणिले एकूण व्यक्ती एकूण. ओके. आणि ह्यालाच 300लाच 10 व्यक्तींनी भागलं तर सरासरी येते. मग सरासरी ही समान वाटणीची किंमत असते. सरासरी काय असते? समान वाटणीची. क्रमवार संख्यांची सरासरी काय असते? मधली संख्या. क्रमवार संख्यांची सरासरी काय असते? मधली संख्या. आता या केसमध्ये आणखी काही कन्सेप्ट आहेत, जसं की एका गटाची, एक गट आहे आणि त्या गटाची सरासरी 50 आहे. किती जणांचा गट आहे? 5 जणांचा. 5 जणांचा गट आहे, 5 जणांचा गट आहे, सरासरी 50 आहे. एखादा त्या गटामध्ये 6वा आला, त्या गटामध्ये 1 जण आला आणि त्याची पण किंमत 50 आहे. मग ह्या 5 जणांची पण किंमत 50 होती, आलेल्याची किंमत 50 आहे. तर काही फरक पडेल का? तर काहीही फरक पडणार नाही. सगळ्यांची सरासरी 6 जणांची सरासरी 50 होईल. जर एखादा नवीन 50 आला तर काहीच फरक पडणार नाही. आधी हे 50 वर होते, तो पण 50 वर आहे. पण तो जर आला 62चा, तो जर आला 62चा, आता किती हे होते 50 वर, तो आला 62 वर, मग त्याकडे पण 50 ठेवावं लागतील आणि त्याचे 12 एक्स्ट्राचे समान वाटून घ्यावे लागतील. त्याचे 12 समान वाटून घ्यायचे ठरले 6 जणात, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल? त्याचे जर 12 समान वाटून घ्यायचे ठरले 6 जणात, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल? 2. मग सगळे कितीवर येतील? 52 वर. मग हे कितीने वाढतील? 2 ने वाढतील. का? कारण हे 50 वर होते. एक जण 62चा आला, मग हे 50 वर, तो 62 वर जमत नाही. सरासरीमध्ये हे 50 वर तर तो 62 वर जमत नाही. त्याला 50 वर यावं लागतं आणि वरचे समान वाटून घ्यावे लागतात. मग समान वाटून घ्यायचे म्हणजे 12चे 6 भाग करायचे, प्रत्येकाला 2 2, म्हणजे हे सगळे 52 वर येतील. मग हे 50 वरून 52 वर आले. हे 10 जण 50 वरून 52 वर आले, म्हणजे यांचे 5 जणांचा गट होता. हे 5 जण 50 वरून 52 वर आले, म्हणजे यांचे 5 जुने 10 वाढले आणि हा 62चा 52 वर आला, म्हणजे याचे 10 कमी झाले. मग सरासरीमध्ये नेहमी लक्षात ठेवा की यामध्ये ऍडजस्टमेंट होते. सरासरीमध्ये काय होते? ऍडजस्टमेंट होते. आणि ऍडजस्टमेंटमध्ये जास्त ज्याची किंमत आहे त्याची किंमत कमी होते, ज्याची कमी किंमत आहे त्याची वाढते. आलं लक्षात? तर उदाहरणं घेऊयात. उदाहरणं घेतल्यानंतर हे जरा जास्त योग्य प्रकारे समजेल. आणि आपण जे एक्झाम्पल घेतो
ते बहुतेक सर्व प्रश्न आयोगाने पोलीस भरतीला आयोगाने विचारलेले आहेत किंवा पोलीस भरती तलाठी सरळ सेवेला आलेले आहेत. त्याच्या प्रश्नाच्या पुढे लिहिलेलं आहे का प्रश्न कुठं आलेला आहे. एमपीएससीने स्टेनोग्राफर म्हणजे टंकलेखकची जी परीक्षा होती त्याला हा प्रश्न विचारला होता. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 42 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता 4 संख्या क्रमवार असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते. 4 संख्या जर क्रमवार असतील तर त्यांची सरासरी ही मधली संख्या असते आणि ती आहे 42. आता ह्या कशा आहेत, क्रमवार विषम संख्या आहेत. क्रमवार विषम संख्या म्हणजे 42च्या नंतर काय असणार आहे 43 आणि 41, कारण 4 संख्यांची सरासरी ही मधली संख्या होती. मग पुढे काय असणार आहे 45 आणि 39. तर काय विचारलंय सर्वात मोठी संख्या कोणती, तर सर्वात मोठी संख्या कोणती येईल 45. तर सर्वात मोठी संख्या कोणती येईल 45. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. 4 क्रमवार संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मग ह्या 2 मधल्यांच्या मध्ये 42 आहे तर पुढे असेल पहिली विषम 43 आणि मागे असेल पहिली विषम 41. त्याच्या आधी 39 आणि 45. तर काय येईल उत्तर 45. मग पहा इथे एक नियम बनतो, जर क्रमवार विषम घेतल्या 1 पासून, क्रमवार विषम घेतल्या 1 पासून, क्रमवार विषम 1 पासून घेतल्या आणि पहिल्या 5 संख्या घेतल्या विषम, पहिल्या 5 विषम घेतल्या तर 5 विषमची सरासरी 5च येते. 10 विषमची सरासरी 10च येते. जेवढ्या विषम संख्या घेऊ तेवढीच सरासरी येते. पण कधी 1 पासून, 1 पासून आपण 25 विषम संख्या घेतल्या, 25 विषम संख्यांची सरासरी 25 येते. जेवढ्या विषम संख्या आहेत 1 पासून 25 तर 25 सरासरी, 30 तर 30 सरासरी. आपण पाहिलं पहिल्या 5 विषम संख्या घेतल्या तर सरासरी पण 5 येते. समचं तसं नाही होत. समचं काय होतं, पहिल्या 3 समसंख्या घेतल्या, 3 समसंख्यांची सरासरी 4 असते. जेवढ्या संख्या घेऊ त्याच्यापेक्षा 1 ने जास्त सरासरी असते. जसं पहा 2, 4, 6, 8, 10. 5 समसंख्या घेतल्या, 5 क्रमवार समसंख्या घेतल्या. जर 5 क्रमवार समसंख्या घेतल्यात तर त्याची सरासरी 5 अधिक 1. 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 5 अधिक 1 म्हणजे किती असते 6 असते. तर अशा प्रकारे क्रमवार संख्या जर विषम असतील 1 पासून असतील तर जेवढ्या संख्या आहेत तेवढीच सरासरी. पण जर संख्या क्रमवार 2 पासून सुरू होणाऱ्या असतील आणि जेवढ्या संख्या असतील तेवढी त्यांची काय येईल क्रमवार समसंख्या असतील तर सरासरी. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. 5 क्रमवार संख्यांची सरासरी मधली संख्या येते 48, पुढची 49, 50, 47, 46, 48, 49, 47, 46. मग 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 दिलती, मग ती मधली घेऊन आपण बाकीच्या संख्या काढल्या तर विचारलंय पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. 47 आणि 50चा गुणाकार विचारलाय. तर 0 जसाचे तसा येईल. 5 7 35, 5 चोक 20 आणि 3 23. तर 2350 याचं उत्तर आहे. काय येईल याचं उत्तर, सॉरी इथं 46 येईल. 46, 48, 49, 50, 48, 47, 46. काय येईल उत्तर 46. 46 गुणिले 50 2300 येईल. 46 गुणिले 50.
5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर सरासरी असणार आहे मधली संख्या 48, मग नंतरची असेल 49 आणि पुढची 50, आधीची असेल 47, 46. त्यांनी काय विचारलंय, पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती. पहिली संख्या 46, शेवटची संख्या 50, गुणाकार केलं तर किती येणार आहे. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार येणार आहे 46 गुणिले 50, 2300. हे याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. टॅक्स असिस्टन्सला विचारलेला क्वेश्चन आहे, 25 ते 45 या संख्यामधील मूळ संख्यांची सरासरी किती. आता एकच याच्यामध्ये असा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शॉर्टकट नाही. मूळ संख्यांची सरासरी यामध्ये बघितलं जातं तुम्हाला मूळ संख्या माहिती आहेत की नाही. मग किती, 25 ते 45. तर मूळ संख्या अशा असतात, मूळ संख्या म्हणजे कशानेही भागणं जाणाऱ्या संख्या. तर मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे कोणाच्याही पाड्यात नसणाऱ्या संख्या. मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या, पाड्यात नसणाऱ्या संख्या. मग 25 पासून 26, 27, 28, 29. 29 कोणत्याच पाड्यात नाहीये, 29 मूळ होईल. 29 कोणत्या पाड्यात नाही, 29 मूळ होईल. 30 पाड्यात आहे, 31 कोणत्या पाड्यात नाहीये, 31 मूळ होईल. 32 पाड्यात आहे, 33 पाड्यात आहे, 34 पाड्यात आहे, 35 पाड्यात आहे, 36 आहे. 37 कोणत्याच पाड्यात नाहीये, 37 मूळ संख्या होईल. 38, 39, 40, 41 कोणत्या पाड्यात नाही, 41 एक मूळ संख्या होईल. कुठपर्यंत पाहिजे, 45 पर्यंत. मग ह्या संख्यांची सरासरी काढायची, 29, 31, 37, 41. तर ह्या सगळ्यांकडे काय करूयात, हा एक इथे देऊयात, इथे 30 होईल. हे एक तिकडे देऊयात, 30 होईल. किंवा हा एक इकडे देऊया, हा एक इकडे देऊया. हे 30 वर येतील. यांच्याकडे किती जादा आहेत, 30 पेक्षा याच्याकडे 7 जादा आहेत आणि यांच्याकडे 11 जादा आहेत. 7 आणि 11, 11 आणि 7 18, 11 आणि 7 किती, 18. हे 18 बाजूला काढू, प्रत्येकाकडे 30 राहतील. याचा एक याला दिला, 29 हा 30 वर झाला. हा 30 वर याची 7 बाजूला काढले, याची 11 बाजूला काढले, 11 आणि 7 18. 4 संख्यात वाटून घेतले. 4 संख्यात जर वाटून घेतले तर काय होईल, 4 चोक 16, 4 25, 4.5, 4.5, 30 आणि 4.5, 30 आणि 4.5, सरासरी 34. 30 आणि 4.5 सरासरी 34. मग मूळ संख्यांची सरासरी काढताना मूळ संख्या ओळखायच्या, त्या घ्यायच्या, त्यांची बेरीज करायची, सरासरी काढायची. याला दुसरा काहीही शॉर्टकट नाही. हा एकच प्रकार असा आहे की सरासरीमध्ये ज्याला शॉर्टकट नाही, तुम्हाला सरासरी काढूनच हे सोडवावं लागतं. 5 सदस्यीय कुटुंब आहे, त्याच्यावर प्रश्न दिलेला आहे. 5 सदस्यीय कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 10,000 रुपये आहे. एका व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी 1,20,000 रुपयाने वाढल्यास त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे सरासरी मासिक उत्पन्न किती असेल. इथं पाहिजे सरासरी, इथं थोडं चेंज करून घ्या. 5 सदस्यीय कुटुंबाचे, पहा 5 सदस्यीय कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न 10,000 रुपये आहे. म्हणजे प्रत्येकाचं 10,000, 10,000, 10,000, 10,000, 10,000. एका व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी 1,20,000 रुपयांनी वाढल्यास, एकाचं 1,20,000 ने वाढले, वार्षिक वाढलं 1,20,000ने, महिन्याला किती वाढलं, महिन्याला 10 वाढलं, महिन्याला 10,000 वाढलं. आता त्याचं 10,000 वाढलं, पण सगळ्यांचं समान वाटणी करताना फक्त त्याचं एकट्याचं नाही वाढणार, सगळ्यांचं वाढेल. मग हे 10,000 5 जणात समान वाटून घ्यावे लागतील आणि 5 जणात समान वाटून घेतले तर ते होईल 2,000. मग आधी जी सरासरी होती सगळ्यांची, ती एकाच वेतन वाढल्यामुळे, एकाचं उत्पन्न वाढल्यामुळे सगळ्यांची वाढणार आहे. मग त्याचं कितीने वाढलं, त्याचं वार्षिक 1,20,000 वाढलं. वार्षिक 1,20,000 म्हणजे 12 महिन्यांनी जर डिव्हाइड केलं तर महिन्याला किती, महिन्याला 10,000. एकाचं महिन्याला 10,000 वाढलं तर ते एकाचं
सरासरी करताना त्यालाच नाही राहणार, एकालाच नाही राहणार आहे, तर ते 10,000 5 जणात वाटल्या जाणार आहेत आणि 5 जणात वाटले की प्रत्येकाचं 2,000 होईल. आधी 10,000 होतं तर नंतर किती होईल? 12,000 होईल. आधी 10,000 होतं. UPSC 2016 हा क्वेश्चन विचारला. किती सोपा क्वेश्चन आहे पहा, की आधी 10,000 आहे, नंतर 1,20,000 वाढलं, म्हणजे वर्षाला 10,000 वाढलं, वर्षाला 10,000 वाटलं तर 5 जणात वाटून 2,000 वाढतील. 10 अधिक 2 12,000 होतील. एक दिवसीय 20 सामन्यांमध्ये सचिनने 1425 धावा काढल्या. 20 सामने झाले, 1425 धावा काढल्या. सरासरी काढायची असती तर 1425 छेद 20 करावं लागलं असतं, परंतु एकाच सामन्यामध्ये तो 0वर बाद झाला. एक सामना असा झाला तो 0वर बाद झाला, तर इतर सामन्यातील त्याच्या धावांची सरासरी किती? एक सामन्यात तो 0वर धावांवर बाद झाला, तर त्याच्या धावा इतर सामन्यात 1425 झाल्या. इतर सामने किती? एक तो डाव सोडून द्यावा लागेल. एका तो 0वर बाद झालाय, तो डाव सोडून द्यावा लागेल. तर 19/7 आणि 19/5 95. ओके, त्याचं उत्तर काय येईल? 75. तर इतर डावांची सरासरी काय होईल? इतर डावांची सरासरी होईल 75. का? कारण तो एका डावामध्ये 0 धावावर बाद झालाय. तो डाव धरायचा नाही, त्याच्या धावा पण नाहीच आहेत. मग 1425 हे इतर डावांचं जर काढलं तर ते एका समजा 20व्या डावात तो 0वर, समजा 20व्या डावात जर तो 0वर बाद झाला, तर मग इतर 1425 19च डावांमध्ये झाले. 1425 छेद 19 करायचं, उत्तर येईल 75. उत्तर येईल 75. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. पहिल्या 3 चाचण्यानंतर एका विद्यार्थिनी सरासरी n गुण मिळतात. 3 चाचण्यांची सरासरी n गुण. चौथ्या चाचणीमध्ये ती तिच्या आधीच्या सरासरी गुणांहून 20 गुण अधिक मिळवते, तर पहिल्या 4 चाचण्यानंतर तिचे सरासरी गुण किती? 3 चाचण्या झाल्यात. 3 चाचणीचे 3 चाचणीचे सरासरी गुण, 3 चाचणीचे सरासरी गुण n आहेत. आता चौथी चाचणी झाली आणि आधीपेक्षा 20 गुण जादा झाले. n तर झाले, पण आधीपेक्षा 20 गुण जादा झाले, तर हे 20 गुण 4 जणात वाटून द्यावं लागतील. तर प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील? 5. हे 20 गुण 4 जणात वाटून द्यावं लागतील, तर प्रत्येकाच्या वाट्याला येतील 5. मग नवीन सरासरी होईल n अधिक 5. मी परत एकदा सांगतो की आधी 3 चाचण्या झालत्या. आधीच्या 3 चाचण्यांमध्ये सरासरी n होती. नवीन चौथी चाचणी झाली, त्याच्यामध्ये पण nच गुण मिळाले, तर सरासरीत बदल होणार नाही. आधीचे n वर, आताचे चौथी चाचणी झाली ती पण n वर, तर nच सरासरी राहिली असती. पण चौथ्या चाचणीत 20 गुण जादा मिळाले. चौथ्या चाचणीत 20 गुण जादा मिळाले, ते 4 चाचण्यात वाटून घ्या, तर प्रत्येक चाचणीच्या वाट्याला किती गुण येतील? तर प्रत्येक चाचणीच्या वाट्याला 5 गुण येतील. मग आता सरासरी n न राहता n अधिक 5 होईल. सरासरी n न राहता n अधिक 5 होईल, तर n अधिक 5 याचं उत्तर आहे. पंधरा, 7, 16, 8 आणि x यांची सरासरी 13 येत असेल तर x ची किंमत काढा. यांची सरासरी 13 येते म्हणजे यांची किमतीची समान वाटणी केली की सर्व 13वर येतात. यांची सरासरी 13 येते म्हणजे यांच्या किमतीची समान वाटणी केली की सर्व 13वर येतात. मग हा 13वर ठेवायचा, याचे 2 काढावे लागतील. हा 13वर ठेवायचा, याचे 3 काढावे लागतील. 3 आणि 2 पहा, याचे 2 बाजूला काढले, 13वर ठेवला. याचे 3 बाजूला काढले, 13वर ठेवला. 3 आणि 2 5, याला देऊन टाकले, तर हा 13वर येईल, हा 13वर, सगळे 13. आता इथं 7 13वर नाहीये. x यांची सरासरी, मग 7 ला 13वर येण्यासाठी आणखी 6 ची गरज आहे. मग याला हे 6 घ्यावे लागतील. आता देणारा कोण राहिलाय? तर देणारा फक्त x राहिलाय. मग सरासरी 13 म्हणजे त्याला स्वतःकडे 13 ठेवावे लागतील. अधिक 6 द्यावे लागतील. मग स्वतःकडे 13 ठेवायचे आणि अधिक 6 याला द्यायचे, म्हणून त्याची किंमत किती असेल? 19.
PSI पूर्व 2011ला विचारलेला क्वेश्चन आहे. किती सिंपल आहे पहा. सूत्रबित्र काही वापरावं लागत नाही. तुम्ही फक्त योग्य पद्धतीने अभ्यास करा. चुकीच्या पद्धतीने अभ्यास करून तुम्ही समीकरणं वापरता, सूत्र वापरता, तरीही प्रत्येक उदाहरण सुटणार नाही, वेळ जाईल त्यामध्ये. मग संकल्पना काय की सरासरी म्हणजे समान वाटणी. समान वाटणी म्हणजे कशी की सगळे 13-13वर आले पाहिजे. सगळे 13वर आले पाहिजे म्हणजे याच्याकडून 2 काढून घ्यावं लागतील, ही संख्या येईल 13वर. याकडून 3 काढून घ्यावे लागतील, ही येईल 13वर. 3 आणि 2 5, मग ते 5 याला देऊ, हा 8 आणि 5 13वर येईल. मग आता ह्या 7ला 13वर येण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. ह्या 7ला 13वर येण्यासाठी 6ची आवश्यकता आहे. मग त्याला 6 याकडून घ्यावा लागतील आणि सरासरी त्याला स्वतःकडे 13 तर ठेवावे लागतील, प्लस 6 द्यावे लागतील. 13 आणि 6 म्हणजे तो कितीवर असेल? 19वर असेल. इतका सोपा क्वेश्चन. पुढचा प्रश्न. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 आहे. 40 विद्यार्थी आहेत एका वर्गात आणि सगळ्यांचं सरासरी किती? 35.5. म्हणजे 35, 35, 35, 35. मग असं होईल का की प्रत्येकाचं एक्झॅक्ट 35 असेल, कुणाचं कमी असेल, कुणाचं जादा असेल, पण सरासरी काढली तर 35. वर्ग शिक्षकांसह सर्वांचं वजन 36 किलोग्राम धरलं तर वर्ग शिक्षकांचे वजन किती किलोग्राम होते? आता 40 विद्यार्थी होते, 40 विद्यार्थी यांचं सरासरी होतं 35. एक वर्ग शिक्षक आले, एक वर्ग शिक्षक आले, मग आता झालं 36. याचा अर्थ वर्ग शिक्षक आल्यानंतर, याचा अर्थ वर्ग शिक्षक आल्यानंतर सगळे कितीवर येतील? 36, 36, 36वर. सरासरी म्हणजे समान वाटणी. मग वर्ग शिक्षक आल्यानंतर सगळे 36वर येतील, तर सगळे 36 म्हणजे शिक्षकांच्या वाट्यालाही 36 येईल. सर्व 36वर म्हणजे शिक्षकांच्या वाट्यालाही 36 येईल. आणि शिक्षक ह्या 40 जणांचं कितीने वाढवतील? शिक्षक ह्या 40 जणांचं अर्धा-अर्धाने वाढवतील. शिक्षक 40 जणांचं अर्धाने वाढवतील, याचा अर्थ 20 शिक्षक त्यांना देतील. मग शिक्षकांचं खरं वय किती होतं? शिक्षकांचं खरं वय 56 होतं, पण ह्या मुलांचं कमी असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना वाढवलं. मुलांचं कमी असल्यामुळे शिक्षकांनी त्यांना वाढवलं. आणि किती झालं? 36 शिक्षकांचं सरासरी अधिक 40 मुलांचं अर्धाने वाढवलंय. 40 मुलांचं अर्धाने वाढवलंय, तर 40 गुणिले अर्धा 20 ते पण शिक्षकांचं होतं. तर शिक्षकांचं वय असेल 56 किलोग्राम. पेपरला गेल्यावर किती फास्ट सोडवता येईल पहा. मुलांचे 35.5 होते, शिक्षक आल्यावर 36 झाले, तर शिक्षकांच्या वाट्याला 36 वाढले. किती? अर्धाने. किती जणांचे वाढले? 40 जणांचे. 40 जणांचे अर्धाने वाढले, मग 40 गुणिले अर्धा म्हणजे काय येईल? याचं उत्तर 20. तर 56 आहे उत्तर. 56 आहे उत्तर. चला पुढचा प्रश्न पहा. एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे. 40 विद्यार्थी, सरासरी 10, 10, 10, 10, 10. शिक्षकांचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिळवले तर सरासरी 11 येते. आता विद्यार्थी होते 10वर, विद्यार्थी होते 10वर, शिक्षक आल्यावर गेले 11वर. शिक्षक आले, विद्यार्थी गेले 11वर. याचा अर्थ शिक्षकांच्या पण वाट्याला सरासरी 11 आली. शिक्षकांच्या वाट्याला सरासरी 11 आली. पण शिक्षकांनी किती मुलांना वाढवलं? 40 मुलांना. कितीने वाढवलं? 1 ने वाढवलं. 40 जणांना 1 ने वाढवलं म्हणजे 40 × 40. ते शिक्षकांचे आहेत. 40 मुलांना 1 ने वाढवलं, मग मुलं तर 10वरच होती, 10वरून 11वर आली म्हणजे 1 ने वाढली. किती वाढली? 40 वाढली. कुणामुळे वाढली? शिक्षकांमुळे वाढली. शिक्षक पण 11वर होते म्हणजे शिक्षकांच्या वाट्याला तर 11 येतात, पण ह्या मुलांना 40 दिलं जायचं शिक्षकांमुळं. मग शिक्षकांचं वय किती होतं सरासरी? तर शिक्षकांचं सरासरी 11 होतं आणि ऍक्च्युअल वास्तविक किंमत काय होती वयाची? तर वास्तविक किंमत 1. मग सरासरीमध्ये 2 किमती असतात, एक वास्तविक, एक सरासरी. एक असते वास्तविक, एक असते सरासरी. जसं 30 आणि 40ची सरासरी वास्तविक किंमत 30-40ची आणि सरासरी किंमत काय? सरासरी किंमत 35 आहे. तर वास्तविक किंमत म्हणजे खरी किंमत, मूळ किंमत. सरासरी किंमत म्हणजे समान वाटणी केल्यानंतरची किंमत. मग सरांची सरासरी 11 होती, पण मूळ किंमत काय होती? वास्तविक किंमत काय होती? तर 51 होती.
पण मुलं 10वर होते, शिक्षक 51चे आले, तर शिक्षकांना त्या मुलांचे वय वाढवावे लागतील, समान वाटणी करावी लागेल. मग शिक्षक 11वर राहतात आणि बाकीचे जे आहेत 40 ते 40 मुलांना वाटून देतात. सर्व मुलं एक एकने वाढून 10वरून 11वर येतात. चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 संख्यांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता? चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 पहा. चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40, शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. 1 आणि 19 अशी. तर ह्या सगळ्यांची सरासरी किती आहे? 40. शेवटच्या 19 संख्यांची सरासरी 42. पण ही 19 संख्या ह्या संख्येसोबत आल्या की त्या 2-2 कमी होतात. मग ह्या 39 संख्या पहा, 20 संख्या आहेत, ही 1 आणि ह्या 19. तर ह्या 19 संख्यांची सरासरी आहे, 19 संख्यांची सरासरी आहे 42 आणि ह्या 40 संख्यांची सरासरी आहे 40. तर ह्या जेव्हा यांच्यासोबत होतात, येतात पहिल्या संख्येसोबत येतात, तर 42 वरून 40 होते. 42 वरून 40 होते म्हणजे इथं 2 कमी होते. ह्या संख्या 19 संख्या 2 कमी होतात. मग 19 संख्या 2 कमी होतात म्हणजे 19 दुने 38. तर हे 38 ह्या संख्येला मिळतात आणि मग ते 40 होतात. तर हे संख्या खरी संख्या किती आहे? 38 घेऊन 40 होते. 38 घेऊन 40 होते. तर खरी संख्या असेल ती 2. खरी संख्या असेल 2. मी परत एकदा सांगतो. 20 संख्यांची सरासरी 40. 20 संख्या आहेत, सरासरी 40. 20 संख्यांची सरासरी 40. त्यातली एक संख्या आणि शेवटच्या 19 संख्या अशी फोड केलेली. पहिली संख्या 19 संख्यांची सरासरी 42 आहे. ह्या संख्येची माहित नाही. मग हे 42 वरून 40 वर जातात. मग 19 संख्यांचे 2 कमी होतात. 19 संख्यांचे 2 कमी होतात आणि ते याला जातात. मग 2 याला जातात. 19 संख्यांचे 19 दुने 38 म्हणजे 38 घेऊन हा 40 होणार आहे. पहिला नंबर जो आहे तो यांचे 38 घेऊन 40 होणार आहे. तर तो किती असणार आहे? स्वतः तो स्वतः असणार आहे 2. यांचे 38 घेऊन आहे 2 अधिक 38 40. समजते? एका रांगेत, पुढचा प्रश्न रांगेवर आहे. एका रांगेत वेगवेगळ्या वयाचे 6 लोक उभे आहेत. 2 वर्षानंतर त्यांचे वय सरासरी 43 वर्ष होईल. 2 वर्षानंतर 43 होईल तर आज किती? तर आज त्यांचं वय 41 वर्ष. सरासरी 41 म्हणजे समान वयांची वाटणी केल्यानंतर 41, 41, 41 होतात. कुणाचं कमी असेल, कुणाचं जास्त असेल, पण सरासरी काढल्यानंतर किती होतात? 41 होतात. 7वी व्यक्ती त्यांच्या सोबत आली असता त्यांचे सध्याचे वय सरासरी 45 वर्ष बनेल. तर 7व्या व्यक्तीचे सध्याचे वय किती? आता एक 7वी व्यक्ती आली तर हे जातील 45 वर. 7वी व्यक्ती आली तर हे जातील 45 वर. याचा अर्थ 45, 45, 45 सगळ्यांचं होईल. मग 7व्या व्यक्तीच्या वाट्याला पण किती येईल? 7व्या व्यक्तीच्या वाट्याला पण 45 येईल. पण 7वी व्यक्ती ह्या 41 वरून यांना 45 वर आणेल म्हणजे कितीने वाढवेल? 4ने. 7वी व्यक्ती ह्या पूर्वीच्या लोकांना 4 ने वाढवेल. किती लोकांना? 6 लोकांना. मग 6 लोकांना जर 4ने वाढवणार असेल तर पहा 6 चोक 24 ती नवीन व्यक्ती यांना देणार आहे. 6 लोकांना 4ने वाढवणार आहे म्हणजे 6 चोक 24. तर नवीन जी व्यक्ती असेल तिचं वय किती असेल? 69 असेल. पहा वनसेवा पूर्वला म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न आहे. वनसेवा पूर्व 2008ला. वनसेवा पूर्व 2008ला विचारलेला प्रश्न आहे. किती सोपा आहे. समान किमती म्हणजे सरासरी असते, समान वाटणी म्हणजे सरासरी असते. ह्या 6 लोकांची सरासरी 41 वर्ष होती. 6 लोकांची सरासरी 41 वर्ष होती. 7वी व्यक्ती आल्यावर 45 झाली. याचा अर्थ 7व्या व्यक्तीच्या वाट्याला पण 45 आले. पण 7व्या व्यक्तीने 6 जणांना 4ने वाढवलं म्हणजे 6 चोक 24 ही सुद्धा त्याचीच किंमत होती. म्हणून 7व्या व्यक्तीची किंमत किती होती? 69. एका महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांना सरासरी 40 गुण मिळाले. परंतु फेर तपासणीनंतर असे लक्षात आले की एका विद्यार्थ्याला 53 गुण देण्याऐवजी 83 गुण दिले.
तर त्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची अचूक सरासरी. द्यायचे होते 53, दिले 83. घोळ कितीचा झालाय? द्यायचे होते 53, दिले 83. घोळ किती झालाय? 30चा. मग 30चा घोळ जर 100 मुलांना मागे झाला तर एका मुलाला किती जादा भेटलेत? 0.3. मग एका मुलाला 0.3 जादा मिळालेत. मग त्यांची सरासरी 40 नको होती. 40 वजा 0.3 39.7 हवी होती. तर 39.7 ही त्यांची खरी सरासरी. 39.7 ही त्यांची खरी सरासरी. कारण 53 ऐवजी 83 गुण दिले. याचा अर्थ किती गुण जादा दिले? 30 गुण जादा दिले आणि ते 100 जणात वाटून जादा आले. 30 गुण 100 जणात वाटून जादा आले तर प्रत्येकाच्या वाटेल किती येईल? 0.3. 0.3 येईल. तर 0.3 येईल जास्तीची. तर खरी किती असेल? 40 चुकीची आहे तर खरी असेल 0.3 ने कमी 39.7. पहा पुढचा प्रश्न काय आहे? आई, वडील व 2 मुले अशा 4 जणांच्या परिवारामध्ये 4 जण आई वडील आणि 2 मुले. आई व 2 मुलांच्या वयांची सरासरी 50 किलो आहे. आई व 2 मुलांच्या वयाची सरासरी 50 किलो आहे. वडील व 2 मुलांच्या वयांची सरासरी 52 किलो आहे. तर वडिलांचे वय 60 किलोग्रॅम असेल तर परिवारातील आईचे वय किती? सोपं आहे. पहा वडिलांचे आणि 2 मुलांचे, पहा वडील व 2 मुलांचे वय 52 आहे. वडिलांचं 60 आहे. वडिलांचं 60 आहे तर हे 52 तर वडिलांचं 8 यांना आलेलं आहे. मग हे यांची सरासरी 52 नाही पाहिजे. यांची खरी आहे 48. कारण वडील 60 वर होते ना. वडील 60 वर होते पण यांच्यासोबत 52 वर झालते. मग 60 चे 52 म्हणजे 8 यांना भेटले होते. दोघांनाच 48. तर आई व 2 मुलांची सरासरी 50 आहे. आता आई यांना परत 50 वर आणते. हे तर खरे 48 आहेत. आई 50 वर आणते म्हणजे यालाही 2 ने वाढवते आणि यालाही 2 ने वाढवते. तर 4 आईकडे जादा आहेत 50 पेक्षा. तर आईचं वजन किती असणार? 54 किलोग्रॅम.
आईचं वजन किती असेल. इतक्या सहज हे सोडवता येतं. पण तुम्हाला लगेच लक्षात येत नसेल तर मी याला असं सोडवतो पहा. आई अधिक 2 मुले, आई अधिक 2 मुले किती होईल. आई आणि 2 मुलं वयाची सरासरी 50 आहेत. 3 जणांची 50 म्हणजे टोटल होईल 150. आई आणि 2 मुले, आई आणि 2 मुले यांची टोटल 150 होईल. वडील आणि 2 मुले यांची 52, वडील आणि 2 मुले 52 त्रिक, 52 त्रिक होईल 156. मग आई वडिलांमध्ये 2 मुलं 2 मुले यांचा तर कॅन्सलच होऊन जाईल, समान आहे. आई आणि वडिलांमध्ये 6चा फरक आहे. तर वडील आणि आई यांच्या वयात 6चा फरक आहे. वडिलांचे वय 60 असेल, वडिलांचे वय 60 असेल, वडिलांचे वय 60 असेल तर 6चा फरक येण्यासाठी आईचं वय 54 असेल. कारण आई आणि मुलांचं वजन घेतलं जातं तेव्हा ते कमी येते, वडिलांचं आणि मुलांचं घेतलं जातं तेव्हा जास्त येते. याचा अर्थ वडिलांचं वजन जास्त आहे. ओके, इथे एक मिस्टेक आहे हा. वजनाची पाहिजे, काय पाहिजे, वजनाची. एक आई वडील व 2 मुले अशा 4 जणांच्या परिवारामध्ये आई व 2 मुलांच्या वजनाची सरासरी 50 किलोग्रॅम आहे. वडील व 2 मुलांच्या वजनाची सरासरी 52 किलोग्रॅम आहे. जर वडिलांचे वजन 60 किलोग्रॅम असेल तर परिवारातील आईचे वजन किती. आईचे वजन तर कसं सोडवायचं पहा. आई आणि 2 मुले यांच्या वजनाची सरासरी 50 आहे तर टोटल किती होईल 150. आई आणि 2 मुलांच्या वजनाची सरासरी 50 आहे तर टोटल होईल 150. वडील व 2 मुले यांच्या वजनाची सरासरी आहे 52 म्हणजे टोटल होईल 156. तर यांचा फरक बघितला तर वडील आणि आई यांच्या वजनात फरक आहे 6चा. तर वडिलांचं वजन 60 आहे, आईचं वजन त्यापेक्षा कमीच असणार आहे, किंवा आई मुलांचं वजन जेव्हा बघतो तेव्हा ते कमी भरतं, वडील मुलांचं जादा भरतं. मग 6चा फरक येण्यासाठी आईचं वजन घ्यावं लागेल 54. ही एक पद्धत आहे सोडवण्याची, पण ही थोडीशी लेंथी मेथड वाटू शकते तुम्हाला, थोडीशी लेंथी वाटू शकते. मग इथे वडिलांचं वय 60 आहे, मुलांसोबत वडिलांचं वय 52 होतं. याचा अर्थ वडील मुलांना 8 म्हणजे 4 देतात. मग मुलांचं खरं 52 नाहीये, मुलांचं खरं 48 आहे. मग आई सोबत जेव्हा मुलांचं 50 होतं तर ते 50 नाहीये, 48 आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला 2-2, तर 2 मुलांना 4 आई जादा देते. मग आईचं वजन 50 नाहीये तर 50 अधिक 4 54 आहे. एवढंच याचं सोल्युशन होऊ शकतं. अशा प्रकारे तुम्ही विचार केला तर कसा, वडिलांचं वजन 60 किलो आहे पण मुलांसोबत 52 होतं, म्हणजे वडील 8 किलो वजन मुलांना देतात. म्हणजे मग मुलं 4 घेऊन 8 दोघांमध्ये एक मुलगा 4 घेऊन 52 वर येतो. मग मुलगा खरा 48 वर आहे. मग जेव्हा आई सोबत विचार केला जातो तेव्हा 50 वर येतो. म्हणजे तो आईकडून 2 दोन्ही मुलं प्रत्येकी 2 घेतात. मग आईचं सरासरी 50 प्लस त्यांना 2 देते आई, म्हणजे आईचं 2 4 54. तर ह्या प्रकारे तुम्ही विचार करून सोडवू शकता आणि ह्याच पद्धतीने सोडवायला पाहिजे. ही आयोगाची योग्य पद्धत आहे. नेक्स्ट.
एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. 60 मुलं आहेत, सरासरी 11 वर्ष 5 महिने, म्हणजे प्रत्येकाचं वय जर सरासरीत काढलं तर 11 वर्ष 5 महिने, 11 वर्ष 5 महिने, 11 वर्ष 5 महिने. पुढे काय सांगितलंय, शिक्षकांसह सरासरी काढली तेव्हा 12 वर्ष होते, तर शिक्षकांचे वय किती? तर शिक्षकांच्या वाट्याला 12 वर्ष तर येणार आहेत. सरासरी सगळ्यांची 12, शिक्षक आल्यानंतर होते, म्हणजे 12 12 12, शिक्षकांच्या वाट्याला 12 येते. पण शिक्षकांनी 11 वर्ष 5 महिन्याचे 12 वर्ष होण्यासाठी 7 महिन्याची गरज असते. मग 60 मुलांना 7 महिन्यांनी वाढवलं. शिक्षकांनी 60 मुलांना 7 महिन्यांनी वाढवलं, ते पण शिक्षकांचं वय होतं. आता हे 60 गुणिले 7 महिन्याला 12 ने भागू, 5 7 35 वर्ष येतील, म्हणजे 35 वर्षाचं वय शिक्षकांनी मुलांना दिलं. मग शिक्षकांचं 12 अधिक 35, 12 अधिक 35 किती होईल? 47 वर्ष. शिक्षकांचं वय किती असणार आहे? 47 वर्ष. 12 अधिक 35 वर्ष, 12 अधिक 35 वर्ष म्हणजे 47 वर्ष. नेक्स्ट, एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे. 120 सेमी उंची असलेला आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला, तर आता वर्गाची सरासरी उंची काय असेल? तर 20 विद्यार्थ्यांचा गट आहे, 20 विद्यार्थ्यांचा गट आहे, सरासरी आहे 105. 20 विद्यार्थ्यांचा गट आहे, सरासरी आहे 105. आणखी 10 जण आले, पण आले 120चे. 120चे म्हणजे त्यांचे किती बाजूला निघतील? 15 15 15 बाजूला निघतील. ते जास्तीचे आहेत ना. 15 15 10 जणांचे बाजूला निघतील आणि सगळ्यांमध्ये 30 जणांमध्ये वाटून घेतले जातील. जे 120चे 10 जण आले ना, त्यांचे 15 15 बाजूला निघतील आणि 15 15 20 आणि 10 30 जणां वाटून घेतले जातील. मग 15 गुणिले 10 30 जणांमध्ये वाटून घेतले तर किती येईल? प्रत्येकाच्या वाट्याला 5 5, म्हणजे 105 वरून हे सगळे जण 110 वर जातील. अशा प्रकारे सोडवायचे सरासरीचे उदाहरणं किंवा बाकीचे सर्वच प्रकरणांचे उदाहरण असे शॉर्टकटने सोडवता येतात. तुम्ही वेगळ्या पद्धतीने सोडवत असाल तर तुम्ही खूप चुकीच्या पद्धतीने सोडवताय. ही एकदम योग्य पद्धत आहे आणि सोपी पद्धत आहे. तुम्हाला फक्त हे समजलं पाहिजे की सरासरी म्हणजे समान वाटणी आहे. 20 विद्यार्थ्यांची समान वाटणी होते 105, 20 विद्यार्थ्यांची समान वाटणी होते 105, पण आणखी 10 जण आले आणि ते तर 120 वर आहेत. 120चे 10 जण आले तर 120चे आले हे 105 वर आहे, म्हणजे त्यांना पण 105 वर राहावं लागेल आणि वरचे जे 15 15 15 आहेत ते बाजूला काढावे लागतील. मग 10 जणांनी 15 15 बाजूला काढले तर 15 10 150. आता ते 30 जणात वाटून घ्यायचे, 150 जणात वाटून घ्यायचे, तर एकाच्या वाट्याला किती येतील? एकाच्या वाट्याला येतील 5. हे याचं उत्तर आहे. क्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. धावांची सरासरी 3.2 म्हणजे पहिल्या षटकामध्ये 3.2, दुसऱ्यामध्ये 3.2, तिसऱ्यामध्ये 3.2. तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी लागेल? ASOच्या मुख्याला हा प्रश्न विचारलेला आहे. 10 षटकांमध्ये 3.2 धावांची सरासरी होती, म्हणजे 10 षटकांमध्ये 32 धावा झाल्यात. सरासरी तर दिलेली आहे, मग त्यावरून काय काढता येईल? एकूण किंमत काढता येईल. 10 डावांमध्ये 3.2च्या सरासरीने 32 धावा झाल्यात, तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करायच्यात. 282 धावा पूर्ण करायच्यात म्हणजे आणखी 250 धावा लागणार आहेत. 282 धावा पूर्ण करायच्यात तर आणखी 250 धावा लागणार आहेत. त्यांनी विचारले उरलेल्या 40 षटकांमध्ये सरासरी धावसंख्या किती असावं लागेल? तर सरासरी धावसंख्या काढताना 4 सख 24, एक उरला 1/4 म्हणजे 6.25. 25/4 केलं का 6.25 येणार आहे, तर 6.25. तर 6.25 हे याचं उत्तर आहे. किती सोपं आहे पहा. 10 षटकांमध्ये सरासरी 3.2 होती, म्हणजे धावा झाल्यात 3.2 गुणिले 10. 3.2 गुणिले 10 म्हणजे 32. आता उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करायच्या, म्हणजे 32 झाल्यात, तर 250 करायच्या. 250 भागिले 40 जर केलं तर 6.25 उत्तर येईल. नेक्स्ट, एका वर्गातील 60 मुलांच्या वयांची सरासरी 11 वर्ष 5 महिने आहे. 60 मुलं आहेत.
सरासरी 11 वर्ष 5 महिने. शिक्षकासह सरासरी काढली, इथं शिक्षकासह आहे, शिक्षकासह सरासरी काढली तेव्हा ती 12 वर्ष आली तर शिक्षक आपलं झालेलं आहे. 12 वर्ष शिक्षकांच्या वाट्याला तर येतीलच, 12 वर्ष शिक्षकांच्या वाट्याला येतीलच, प्लस 60 मुलांचं 7 ने वाढवलं शिक्षकांनी, 60 मुलांचं 7 महिन्यांनी वाढवलं, कारण मुलं 11 वर्ष 5 महिन्यावरून 12 वर्षावर आले म्हणजे 7 महिने, तर 60 महिने 7 म्हणजे 60 जणांचं 7 महिन्यांनी वाढवलं म्हणजे एकूण होतील 60 गुणिले 7 महिने वर्ष 35 वर्ष. तर शिक्षकांचं वय किती होतं? शिक्षकांचं वय होतं 47 वर्ष. पण मुलं होती 11 वर्ष 5 महिन्यावर, मुलं होती 11 वर्ष 5 महिन्यावर, शिक्षक आले 47 घेऊन. मग शिक्षकांनी त्या सगळ्या मुलांना वाढवलं 7 महिन्यांनी. किती मुलांना? तर 60 मुलांना. 60 मुलांचे 7 महिन्यांनी जर वाढवले तर शिक्षकांनी 60 गुणिले 7 महिने वाढवले म्हणजे किती वर्ष? तर 35 वर्ष. शिक्षकांनी मुलांना 35 वर्ष दिले. आता शिक्षक 12 वर आहेत पण ते 35 वर्ष वय शिक्षकांचं आहे. मग शिक्षकांचं मूळ वय काढायचं असेल तर किती येईल? 12 अधिक 35 47. एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे. 120 सेमी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला असता वर्गाची सरासरी उंची काय असेल? एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत, सरासरी 105 आहे, 120 हा उदाहरण हा प्रश्न आपला झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. एका फलंदाजाने 12 डावांमध्ये सरासरी काही धावा काढल्या. 13व्या डावात त्याने 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी 2 ने कमी झाली. 12 डावांमध्ये काही काढल्यात, 12 डावांत काही धावा काढल्या, किती माहित नाही, पण त्याने 64व्या डावात ठीक आहे पहा. एका फलंदाजाने 12 डावांमध्ये काही धावा काढल्या. 12 डाव काही धावा किती माहित नाही, 12 डाव काही धावा. 13व्या डावात 64 धावा काढल्यामुळे त्याची सरासरी 2 ने कमी झाली. 13व्या डावात 64 धावा काढल्याने सरासरी 2 ने कमी झाली. तर याचा अर्थ ह्या 12 डावांचे 2 कमी झाले. मग ह्या 12 डावांचे जर 2 कमी झाले तर 12 दुने 24, 12 दुने 24. मग इकडून ही 24 कमी होऊन याला मिळाले, 24 कमी होऊन याला मिळाले म्हणजे हा आला सरासरी 88 वर. 13वा डाव आला 88 वर. तर त्यांनी म्हटलं 13व्या डावानंतर त्यांच्या धावांची सरासरी किती असेल? 88. MPSC कर सहाय्यक 2016ला विचारलेला प्रश्न आहे. किती सोपा आहे. 12 डावांमध्ये काही धावा झाल्या, किती झाल्या माहित नाही, पण 13व्या डावात 64 धावा. आधी जर सरासरी 64 धावा असत्या तर आधी 64 असत्या, 13व्या डावात पण 64 झाल्या असत्या तर सर्व समान किमतीवर असते, ना कोणाची किंमत वाढली असते ना कोणाची घटली असते. पण सरासरी घटते, 12 डावांची सरासरी घटते. मग 12 डाव जर 2 ने घटतात तर 12 दुने 24, 12 दुने 24 हे 24 घटून नवीन डावाला मिळतात. तर नवीन डाव किती वर येईल? 64 अधिक 24 88 वर येईल. मग नवीन सरासरी 88 आहे. 2 ने घटून 88 होते, 2 ने घटून 88 होते. मग आधीची किती असणार आहे? आधीची असणार आहे 90, आधीची असणार आहे 90 आणि 2 ने कमी होऊन किती होते ती? 88. 2 ने कमी होऊन ते 88 होते. मग हे 90 चे 88 म्हणजे 2 कमी होतात 12 जणांचे, ते 12 दुने 24 त्या 64 धावांमध्ये ऍड होऊन 88 वर येतात. असे हे सरासरीचं उदाहरण होतं. नंदूची परीक्षेतील
प्रत्येक विषयाची सरासरी 69. याचा अर्थ नंदूला सरासरी 69 मार्क पडले. जर त्याने 3 भाषा विषयात प्रत्येकी 10 गुण आणि गणितात 6 गुण जास्त मिळाले असते, जर असं झालं असतं की त्याला 3 भाषा विषयात 10 गुण जास्त मिळाले असते, म्हणजे 30 जास्त मिळाले असते, आणि गणितात 6 जास्त मिळाले असते, म्हणजे एकूण 36 जास्त मिळाले असते, तर त्याची सरासरी 72 झाली असती. 72 म्हणजे 69ची 72 झाली असती. 69ची 72 म्हणजे 3 ने वाढली असती. मग 3 ने का वाढली असती? 36 गुण ज्यादा तर सरासरी 3 ने वाढते. 36 गुण ज्यादा तर सरासरी 3 ने वाढते. तो 12 विषय पाहिजे, कारण 3 ने वाढायचे असेल तर 36 गुणांमध्ये 3 किती विषयांचे वाढू शकतात? 12 विषयांचे वाढू शकतात. 36 गुणांमध्ये 3 किती विषयांचे वाढू शकतात? तर 12 विषयांचे वाढू शकतात. समजते का? 12 विषयांचे वाढू शकतात. नेक्स्ट, 90 ते 180 संख्यांची सरासरी ही 80 ते 160 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? मी तुम्हाला सुरुवातीला जो कन्सेप्ट सांगितला ना, क्रमवार संख्यांची सरासरी ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 असते, तो इथे वापरायचा आहे. 90 आणि 180, 90 ते 180, 90, 91, 92, 93 यांची सरासरी येईल 90 अधिक 180 भागिले 2. 90 अधिक 180 भागिले 2 म्हणजे 270 भागिले 2. 270 भागिले 2 किती होईल? 135. 80 ते 160 म्हणजे 240 भागिले 2 म्हणजे 120. मग यातून 120 गेले तर 15. तो फरक कितीचा येणार आहे? ह्या दोन्ही संख्यांच्या सरासरीमध्ये, ह्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत यांच्या सरासरीमध्ये फरक कितीचा येणार आहे? तर 15चा फरक येणार आहे. सरासरी कशी काढायची सांगितलं ना, तर सरासरी काढायची क्रमवार संख्या असेल तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2, यांची बेरीज केली भागिले 2, यांची बेरीज केली भागिले 2, सरासरी काढली 135 आणि 120. तर फरक किती झाला? 135 आणि 120 मध्ये 15चा फरक आला. जर P आणि Q यांची सरासरी 20 आहे, PQ ची सरासरी 20, PQ ची सरासरी 20, QY ची सरासरी 25, PQY ची 23, PQY ची 23 म्हणजे टोटल किती होणार? 23, 23, 23. P अधिक Y अधिक Q होणार 69. P अधिक Y अधिक Q होणार 69. PQ 20 आहे, याचा अर्थ 20 आणि 20 40, सरासरी 20 आहे 40, म्हणजे Y किती येणार? Y येणार 29. QY ची सरासरी 25 आहे, सरासरी 25 म्हणजे QY होईल 50. QY 50 आहे, हे दोन्ही मिळून 50 होतील, तर P किती होईल? 50च्या वरती 19. हे सगळे 69 आहे. तर आता आपल्याला काय विचारलंय? तर P आणि Y च्या वयाची सरासरी असेल. P आणि Y च्या वयाची सरासरी म्हणजे 10 आणि 20, 30 आणि 18, 9, 9, 18, 30 आणि 18, 48 भागिले 2, तर काय असेल? 24. अशा प्रकारे सोडवायचे. कसं सोडवायचं कळलंय का? PQY ची सरासरी 23 आहे, PQY ची सरासरी 23 आहे, म्हणजे 23, 23, 23 टोटल किती होईल? 69. त्याच्यामध्ये आपल्याला P आणि Q ची सरासरी 20 दिली, मग टोटल PQ ची किती होईल? PQ ची 40 होईल. तिघांची 69 आहे, म्हणजे PQ ची जर 40 झाली, तिघांची 69 असेल तर Y ची होईल 29. पुढे काय सांगितलं आपल्याला? QY ची 25 आहे, QY ची 25 आहे, म्हणजे 25 सरासरी असेल तर टोटल होईल 50, आणि वरचे जे 19 आहेत ते जातील P ला. मग P आणि Y ची किती होईल? 19 अधिक 29. तीन संख्यांची सरासरी 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. पहिली, दुसरी आणि तिसरी. दुसरी पहिलीपेक्षा 6 ने मोठी आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी, पण तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान. ही 12 ने लहान म्हणजे ही हिच्यापेक्षा 18 ने मोठी असली पाहिजे. ह्या संख्येपेक्षा ही 6 ने मोठी आहे ना, आणि ही 6 ने मोठी, पण हिच्यापेक्षा 12 ने लहान. मग हिच्यापेक्षा ही 12 ने मोठी आहे, हिच्यापेक्षा ही 12 ने मोठी आहे, म्हणजे हिच्या 6 मिळावं लागले, तिच्यात 18 मिळावं लागतील, बाकी सगळ्यांमध्ये
समान वाटून घ्यावं लागतील. बाकी समान वाटून घ्यायचे या तिन्हींमध्ये. मग 3 संख्यांची सरासरी 60 आहे. तर हे 18 सरासरी 60 आहे म्हणजे टोटल किती होईल 180. टोटल किती होईल 180. हे 18 आणि 6 24 काढून घ्यावं लागतील. हे यांना एक्स्ट्रा द्यायचेत ना. 24 काढून जर घेतले तर उरेल 156. 156 जर उरली तर ती तिघात समान वाटून घ्यायची. तर प्रत्येकाला ह्याला 52 52 अधिक 6 आणि 52 अधिक 18. मग 52 52 6 58 52 18 70. पहा बरं 6 ने जास्त आहे आणि यापेक्षा 12 ने कमी आहे. तर हे सांगितलेलं ज्या प्रकारे असतं त्या प्रकारे एक्स्ट्राची जी किंमत आहे जी ज्याला त्याला देऊन टाका. ज्या एक्स्ट्राची किंमत ज्याला त्याला देऊन टाका आणि एक्स्ट्राची किंमत देऊन टाकल्यानंतर बाकी समान वाटून घ्या. प्रश्न सहज सुटेल. पहा 3 संख्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी. पहिलीपेक्षा दुसरी 6 ने जादा आहे पण तिसरीपेक्षा 12 ने कमी. तिसरीपेक्षा ही 12 ने कमी म्हणजे हिच्यापेक्षा ही 12 ने जादा असेल. ही 12 ने जादा असेल पण ही 6 म्हणजे हिच्याकडे एक्स्ट्रा किती पाहिजे 18 पाहिजे. मग 6 आणि 18 24 बाजूला काढले. 3 संख्यांची सरासरी 60 आहे. टोटल 180 होईल. त्यातून 24 बाजूला काढले तर किती उरतील 156. तिघा जणात वाटून घेतले तर याला येतील 52, हिला येतील 52, हिला येतील 52. 52 52 6 58 52 18 70. तर संख्यांची काय येईल किंमत 52 58 70. तर काय म्हटलंय तर दुसरी संख्या कोणती तर दुसरी संख्या येईल 58. तर दुसरी संख्या 58. प्रश्न आहे एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 आहे. त्यापैकी 10 मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्ष आहे व राहिलेल्या मुलांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी होते. सर्वांची सरासरी सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. सर्व विद्यार्थ्यांचा विचार केला तर 14 आहे. त्यापैकी 10 जणांची 12 वर्ष आहे. 10 जणांची सरासरी 12 वर्ष आहे व उरलेल्यांची सरासरी 15 वर्ष आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. हे 10 जण आणि हे उरलेले 10 जण आणि उरलेले जेव्हा एकत्र करतो तेव्हा सर्वजण होतात. मग ह्या 10 जणांची कितीने वाढते तर 2 ने वाढते. ह्या 10 जणांची कितीने वाढते तर 2 ने वाढते. आणि हे उरलेले आहेत ना यांची कितीने कमी होते 1 ने कमी होते. मग इथं यांची 2 ने वाढते कारण इकडे यांची 1 ने कमी होते. मग 10 जणांची 2 ने वाढते म्हणजे 10 दुने 20. 10 जणांची 2 ने वाढते म्हणजे 10 दुने 20 यांचे वाढतात. मग इकडे यांचे 20 कमी होतील ना. तर इकडे किती जण पाहिजे 20 जण पाहिजे. इकडे 20 जण पाहिजे म्हणजे टोटल किती जण होतील टोटल 30 जण होतील. टोटल किती जण होतील 30 जण. हे कळलं पाहिजे. इकडे 10 जणांचे 2 वाढणार आहेत म्हणजे 10 दुने 20. 10 दुने 20 यांचे वाढतील का यांचे इकडे 20 जणांचे 1 कमी होतील. इकडे 20 जणांचे 1 कमी होतील. आता याला आणखी सोडवण्याची पद्धत असे 10 गुणिले 2 10 गुणिले 2 10 दुने 20 भागिले 1 10 गुणिले 2 भागिले 1 असंही करू शकता तुम्ही. इकडे किती जण आहेत गुणिले त्यांचा फरक भागिले हा फरक. तर इथं 20 येतील. जर इकडचे दिलेले असते 20 जण 20 गुणिले 1 भागिले 2 20 1 20 भागिले 2 इकडचे 10 जण. तर हा प्रश्न अशा प्रकारे सोडवता येऊ शकतो. पुढचा प्रश्न काय आहे. एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 इतकी आहे व सरासरी 65 आहे. तर त्या वर्गात एकूण किती मुलं आहे. मग बेरीज दिलेली आहे सरासरी दिलेली आहे. मग 2795 मध्ये 65 सरासरी असणारे किती जण असतील तर एकदम सिंपल होतं 2795 भागिले 65. 13 पंचे 65 13 दुने 26 13 1 13 13 पंचे 65 5 चौक 20 5 त्रिक 15. तर किती येतील 43 जण येतील. किती येतील 43 जण येतील.
2795 जर बेरीज असेल आणि सरासरी 65 असेल तर एकूण मुलं किती असतील? 43 असतील. पुढील प्रश्न पहा. एक कार मालक प्रति लिटर 7.5 रुपये, 8 रुपये व 8.5 रुपये या दराने 3 वर्ष पेट्रोल खरेदी करतो. म्हणजे पहिल्या वर्षी 7.5 रुपयांनी पेट्रोल खरेदी करतो, दुसऱ्या वर्षी 8 रुपयांनी, तिसऱ्या वर्षी 8.5 रुपयांनी. जर तो प्रत्येक वर्षाला 4,000 रुपये खर्च करत असेल तर त्याला सरासरी प्रति लिटर किती रुपये खर्च येईल? मग पहा, पहिल्या वर्षी 4,000 रुपये खर्च करतोय, 4,000 7.5 रुपयांनी. दुसऱ्या वर्षी 4,000 खर्च करतोय 8 रुपयांनी. तिसऱ्या वर्षी 4,000 खर्च करतोय 8.5 रुपयांनी. 4,000 7.5 रुपयांनी म्हणजे एक घर पुढे सरको पहा, 25 त्रिक 75, 25 एक 25, 25 सख 150, 1600 छेद 3, 3 5 1500, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9.33. तर एवढं लिटर पेट्रोल त्याने सुरुवातीच्या वेळेस वापरलं. का? 4,000 रुपयाचं पेट्रोल वापरलं 7.5च्या रेटनी. 4,000 भागिले 7.5च्या रेटनी म्हणजे 533.33 लिटर वापरलं. इथे पहा, इथं दुसऱ्या वर्षी 4,000 रुपयाचं पेट्रोल वापरलं 8 रुपयाच्या दराने, 4,000 रुपयाचं पेट्रोल वापरलं 8 रुपयाच्या दराने, म्हणजे 500 लिटर पेट्रोल वापरलं. आणि पुढच्या वर्षी एक घर पुढे सरकू, 5 17 5 85, 5 48, 17 चौक 68, 17 7 119, 470 पॉईंट समथिंग. आता ह्या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर एकूण खर्च किती होईल? एकूण खर्च होईल 12,000. 12,000 भागिले 12,000 भागिले यांची बेरीज करू, 500 500 1000, हे 70 मध्ये हे 300 मिळून 1500, 1500 3.33 आणि हे 1504 होतील. 1504 हे सोडवलं की आपल्याला उत्तर येईल. मी याला काय करतो, राऊंड फिगर करतो. पण इथे आपण छेद 4 कमी केलाय. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा आपण छेद कमी करतो त्यावेळेस उत्तर मोठे येतं. जेव्हा छेद कमी करतो, इथे 1504 ऐवजी आपण काय घेतलंय? 1504 ऐवजी आपण घेतलंय 1500. 1504 ऐवजी आपण 1500 घेतले. मग छेद जेव्हा कमी करतो त्यावेळेस उत्तर मोठं येतं. जसं की 100 भागिले 25 च्या ऐवजी 100 भागिले 20 करू, छेद कमी केलं तर उत्तर मोठं येते, उत्तर वाढतं. 100 छेद 25, 100 छेद 20. ओके, छेद जर लहान केलं तर उत्तर वाढतं. मग इथं छेद लहान केलंय म्हणजे 8 आलेलं उत्तर वाढून आलेलं आहे, त्याच्यापेक्षा लहान उत्तर असणार आहे. त्याच्यापेक्षा लहान उत्तर आहे 7 रुपये 98 पैसे. 7 रुपये 98 म्हणजे 7.98. जर आपण 1504 घेऊन सोडवलं असतं ना तर 7.98 उत्तर आलं असतं, म्हणजे 7 रुपये. पण एवढे पॉईंट मध्ये कॅल्क्युलेशन कधी एमपीएससी विचारत नाही, म्हणून आपण राऊंड फिगर कॅल्क्युलेशन केले. 8 रुपये उत्तर येते, पण 8 पेक्षा छोटं उत्तर घ्यायचं, 7 रुपये 98 पैसे. पुढचा क्वेश्चन, पी क्यू यांची सरासरी 20 आहे. मग काय काढता येईल? पी क्यू ची सरासरी 20 आहे तर टोटल काढता येईल 40. पी क्यू ची टोटल काढता येईल का? पी आणि क्यू ची सरासरी 20 आहे तर पी क्यू ची टोटल काढता येईल 40. क्यू वाय ची सरासरी 25 आहे. क्यू वाय ची सरासरी 25 आहे, टोटल काढता येईल 50. पी क्यू वाय यांची सरासरी 23 आहे. पी क्यू वाय ची सरासरी 23 आहे म्हणजे टोटल काढता येईल का? 69. तर पी वायच्या वयाची सरासरी किती असेल? आता आपण काय करूयात, पी क्यू वाय मधून पी क्यू वजा करू, पी क्यू वाय मधून पी क्यू वजा करू तर काय उरेल? वाय उरेल. वाय किती येईल? वाय येईल 29. का? पी क्यू वाय ची सरासरी किती आहे? पी क्यू वाय 69 आहे. पी क्यू वाय 69 आहे, त्यातून पी क्यू वजा केला तर वाय उरेल. आता आपल्याला काय पाहिजे? आणखी पी पाहिजे. पी क्यू वाय मधून क्यू वाय वजा करू, 19 पी मिळेल. यांची सरासरी काढायची. किती येईल यांची सरासरी? 48 भागिले 2 24.
48 भागिले 2 24, सरासरी येईल 24. समजले? मग जर तुम्हाला पी क्यू पाहिजे दिले पी क्यू, क्यू वाय आणि पी वाय, तर यांची टोटल काढते ते पी क्यू वायच्या सरासरीवरून पी क्यू वायची टोटल काढते ते पी क्यूच्या सरासरीवरून पी आणि क्यूची टोटल काढते ते क्यू वायच्या सरासरीवरून क्यू आणि वायची टोटल काढते ते. असं हे सगळं एकंदरीत आहे. मग पी क्यू वाय मधून पी क्यू वजा केलं तर वाय निघेल, पी क्यू वाय मधून क्यू वाय वजा केलं तर पी निघेल आणि त्यावरून आपण सरासरी काढू शकतो. 690 किमी वेगाने जाणारी एक गाडी एका गावाहून 180 किमी अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत 60 किमी वेगाने परत येते, तर तिचा सरासरी वेग किती? 90च्या वेगाने जाते, 180 किमी अंतर आहे, 180 किमी अंतर आहे, परत येते 180 जाते आणि परत 180 येते. जाताना जाते 90 किमी वेगाने, 90 किमी वेगाने जाते म्हणजे जायला लागतात 2 तास, जायला लागतात 2 तास आणि येताना परत 60च्या वेगाने परत येते म्हणजे येताना लागतील 3 तास. 180 अंतर कापायचंय 60च्या वेगाने. पहा जाताना 180 अंतर 90च्या वेगाने, 180 अंतर 90च्या वेगाने म्हणजे किती तास लागतील? 2 तास लागतील. येताना तेवढंच अंतर 60च्या वेगाने म्हणजे 3 तास लागतील. मग प्रवास झालाय 360 किमीचा. प्रवास झालाय, एकूण प्रवास किती झालाय? 360 किमीचा. आणि एकूण वेळ किती लागलाय? 3 आणि 2 5 तास. 360 किमीचा प्रवास झालाय, 360 किमीचा प्रवास झालाय आणि 5 तास एकूण वेळ लागलाय. 360 किमीचा प्रवास झालाय आणि 5 तास एकूण वेळ लागलाय. तर 5 7 35, 5 2 10, 72 किमी पर आवर हा त्या गाडीचा सरासरी वेग होता. 72 किलोमीटर पर आवर हा त्या गाडीचा सरासरी वेग येईल. समजते? मग सरासरी वेग जेव्हा काढायचा असेल त्यावेळेस सरासरी वेग कसा येईल पहा. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर छेद एकूण वेळ. सरासरी वेग काय येईल? सरासरी वेग बरोबर एकूण अंतर छेद एकूण वेळ. सरासरी वेग बरोबर एकूण अंतर छेद एकूण वेळ. हे माहीत असायला पाहिजे, लक्ष ठेवा. विमान ए या ठिकाणाहून 500 किमी अंतर दूर असलेल्या बी या ठिकाणी 1 तासात जाते व येताना तेच अंतर अर्ध्या तासात कापते. 500 किमी जाते, 500 किमी येते. मग किती अंतर होईल एकूण अंतर? एकूण अंतर होईल 1000 किमी. 1000 किमी जाताना 1 तास आणि येताना अर्धा तास. याचा अर्थ एकूण 1.5 तासाचा प्रवास आहे. एकूण 1.5 तासाचा प्रवास आहे. तर 1000 किमी म्हणजे 1.5 तासात, म्हणजेच आपण 1 दशांश पुढे सरकू. 15 सख 90, 15 सख 90, 15 सख 90 हे येतच राहतील. तर 666.66 किलोमीटर पर आवर प्रश्न विचारलेला आहे. ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर जी पूर्वपरीक्षा होती त्याला प्रश्न विचारलेला आहे. एकूण अंतर भागिले एकूण वेळ केला तर तुम्हाला सरासरी वेग येईल. सरासरी वेग एकूण अंतर छेद एकूण वेळ केला सरासरी. नेक्स्ट एक्झाम्पल. ए आणि बी या शहरांमधील अंतर 360 आहे. हे अंतर 360 आहे. एक कार ए पासून बी पर्यंत 40च्या वेगाने जाते म्हणजे 9 तास लागतात. का? 360 किमी अंतर 40च्या वेगाने, 360 भागिले 40 9 तास लागतील. किती तास लागतील? 9 तास. आणि 60 किमी वेगाने येते, 60 किमी वेगाने येते म्हणजे 6 तास लागतील यायला. मग एकूण अंतर किती होईल? एकूण अंतर किती होईल? 720. किती तासात? 15 तासात. 15 तासात 720 म्हणजे 15 चौक 60, 15 8 120, 48 किलोमीटर पर आवर. 48 किलोमीटर पर आवर. ह्याला उत्तर 48 किलोमीटर पर आवर. पहा, जर एखादी गाडी जात येत असेल तर त्यामध्ये सरासरी वेग कसा काढायचा की जातानाचं अंतर येतानाचं अंतर सारखं असेल तर एकूण अंतर घ्यायचं आणि वेळेची दोन्ही जातानाच्या नेतानाच्या वेळेची बेरीज करून उत्तर काढायचं. आलं लक्षात?
किंवा तुम्हाला वेग जरी माहीत असेल जातानाचा आणि येतानाचा, तर जातानाचा वेग आहे 40 आणि येतानाचा वेग आहे 60, तर हे एक सूत्र वापरता येतं, सरासरी वेग बरोबर 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले जाताना अधिक येतानाचा वेग भागिले जाताना अधिक येतानाचा वेग. 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले जाताना अधिक येतानाचा वेग. मग 2 गुणिले जातानाचा वेग काय होता सांगितलंय त्यांनी 40, येतानाचा 60, खाली 40 अधिक 60 100, 6 चोक 24, 2 48, 48 किलोमीटर पर आवर असंही काढता येईल. किंवा तुम्ही असंही करू शकता की किती अंतर कापले आणि किती वेळेत कापले, किंवा असंही करू शकता जर जातानाचं अंतर आणि येतानाचं अंतर सारखं असेल तर सरासरी वेग असतो 2 गुणिले जातानाचा वेग गुणिले येतानाचा वेग भागिले जाताना अधिक येतानाचा वेग. पुढचं एक्झाम्पल, एका वर्गात 24 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. त्या वर्गातील शिक्षकांसह वय सरासरी काढल्यास सरासरी 1 वर्षाने वाढते तर शिक्षकांचे वय किती? वर्धा तलाठीला आलेला प्रश्न आहे. 24 विद्यार्थ्यांची सरासरी 15 आहे आणि शिक्षक आले की सरासरी 1 ने वाढते, म्हणजे 15ची होते 16, सरासरी होते 15ची 16. मग शिक्षकांची सरासरी 16 होईल, शिक्षकांच्या वाटेला 16 आहे, पण शिक्षकांनी किती जणांना वाढवले? 14 जणांना. शिक्षकांनी किती जणांना वाढवले? 24 जणांना. मग शिक्षकांनी 24 जणांना 1-1ने वाढवले, याचा अर्थ ते बी वय शिक्षकांचं होतं. शिक्षकांनी 24 जणांना 1-1ने वाढवले म्हणजे ते शिक्षकांचंच होतं. तर शिक्षकांचं वय किती होतं? शिक्षकांचं वय 40 होतं. तर शिक्षकांचं वय किती होतं? 40. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, राजेंद्रला गणित विषयाच्या चाचणीत परीक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परीक्षेतील सरासरी गुण काढा. सरासरी गुण काढायचे. आता इथं काय असं क्रमवार संख्या नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? ट्रॅडिशनल मेथडने काढावं लागेल. पहा, 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 8 20, 8 आणि 2 10 आणि 7 16 आणि 3 19 आणि 5 24 छेद 1 2 3 4 विषय आहेत. 240 बेरीज होते, 4 विषय आहेत, तर सरासरी किती? 60. सरासरी किती? 60. लक्षात ठेवा, एकदम सोप्या पद्धतीने सरासरी काढायची होती. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 36 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या सर्वात मोठ्या संख्येची किती पट असेल? 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी मधली संख्या असेल, त्यांनी मधली संख्या दिली 36, पुढची असेल 38, पुढची असेल 40, त्याच्या आधी असेल 34, त्याच्या आधी असेल 32, 34, 36, 38, 40. तर काय सांगितलंय? तर सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येची किती पट असेल? सर्वात लहान संख्या 32, मोठ्या संख्येचे किती पट? तर अशी जेव्हा तुलना करायची असते, लहान संख्या वरती घ्यायची, मोठी संख्या खाली घ्यायची. 8 चोक 8 पंचे 4/5 पट किती असेल? 4/5 पट. तर इथे पहा, लहान संख्येवरती पाहिजे, मोठी संख्या खाली पाहिजे. हे 2 ऑप्शन तर कटच होत होते, हे 2 ऑप्शन राहत होते, 2च ऑप्शन राहत होते. लक्षात. पुढचा क्वेश्चन, नांदेड तलाठी 2014 ला आलेला आहे. सचिनच्या सलग 4 डावांतील सरासरी दिलेली आहे 80, 90, 100 आणि m. जर त्या 4 डावांची सरासरी धाव, आता इथे 4थ्या डावाची एकूण दिलेली नाही, सचिनच्या सलग 4 डावातील धावा अनुक्रमे 4 डावातील धावा दिल्यात 80, 90, 100 व m. म्हणजे किती माहित नाहीये. जर त्या 4 डावांची सरासरी धाव 100 असेल, धावा 100 असतील, तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढले? तर सरासरी 100 दिलेली आहे, पहिल्या डावात 80 केले, दुसऱ्या डावात 90 केले, तिसऱ्या डावात 100 केले आणि इथं m. तर इथं 100 बरोबर आहे, सरासरी इतकेच केले. इथं कितीची गरज आहे? 10ची गरज आहे सरासरी इतकं व्हायला. इथं कितीची गरज आहे? 20ची गरज आहे. म्हणजे ह्या 2 डावांना 20 आणि 10 सरासरी देण्यासाठी गरजेचे आहेत. 20 आणि 10 म्हणजे 30 गरजेचे आहेत. 20 आणि 10 म्हणजे 30 गरजेचे आहेत. तर 30 इकडून घ्यावे लागतील, स्वतः हाकडं तर 100 राहतील, प्लस 30 यांना द्यावे लागतील. म्हणजे काय होईल?
130. म्हणजे काय होईल 130. यमची किंमत काय होईल 130 होईल. आता आपल्याला हे नाही विचारलं यमची किंमत किती आहे, तर काय सांगितलंय, तर त्याने पहिल्या डावापेक्षा शेवटच्या डावात किती अधिक धावा काढल्या, तर पहिल्या डावात 80 काढल्या होत्या, पहिल्या डावात 80 काढल्या होत्या, शेवटच्या डावात 130. म्हणजे किती जास्त काढल्या, तर 50 धावा जास्त काढल्या. पहिल्या आणि शेवटच्या डावामध्ये आपल्याला पाहिजे होतं की कितीचा फरक आहे, 80 आणि 130, 50चा फरक आहे, 50 धावा जास्त काढल्या. मग याला सोडवायचं कसं होतं, एक सूत्र वगैरे काही लागत नाही याला, म्हणजे कोणत्याच प्रश्नाला लागत नाही, तुम्ही सहज एकदम सोडवू शकता. फक्त तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं पाहिजे. जर तुम्हाला समजलं की सचिनच्या सरक 4 डावामधील धावा अनुक्रमे किती होत्या, 80, 90, 100 यम आणि सरासरी 100 होती, इथे काही घ्यायचंही नाहीये द्यायचंही नाहीये, इथे 20 आणि इथं 10 लागतील. म्हणजे शेवटच्या डावात 100 अधिक 30 पाहिजे 130. आणि जर फरक बघितला 100 आणि 130 मधला, तर 100 किती आहे, फरक किती आहे 50 आहे, फरक किती आहे 50 आहे. नेक्स्ट अ ब क तिघांच्या वजनाची सरासरी 25 आहे. मग जेव्हा सरासरी 25 असते त्यावेळेस टोटल किती येईल, एकूण किती येईल, एकूण येईल 75, एकूण किंमत येईल 75. परंतु त्यांच्या वजनाचे गुणोत्तर 3:5:7 आहे. याचा अर्थ पहिल्याचं वजन 3 पट, दुसऱ्याचं 5 पट आणि तिसऱ्याचं 7 पट. मग याचे 3 वाटे येतील, याचे 5 वाटे येतील, याचे 7 वाटे येतील. म्हणजे एकूण आपल्याला टोटल एकूण किमतीचे 15 वाटे करावे लागतील. का, पहिल्याला 3 पट, दुसऱ्याला 5 पट, पुढच्याला 7 पट. मग एक वाटा किती जाईल 5चा, तर काय विचारलंय, अ चे वजन काढा, 5 त्रिक 15. अ चे वजन येईल 5 त्रिक 15, दुसऱ्याचं वजन येईल 5 5 25 आणि तिसऱ्याचं वजन येईल 5 7 35. आलं लक्षात. तर अ ब क तिघांच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे, तर टोटल होईल 75. आणि टोटल म्हणजे याची 3 पट, 5 पट, 7 पट, 15 पट म्हणजे 75. 15 पट म्हणजे 75, तर 1 पट म्हणजे 5, तर याचं 3 पट म्हणजे 15 उत्तरे. नेक्स्ट 73, 77, 79, 76, 74 आणि 7 स्टार या 2 अंकी संख्यांची सरासरी 76 आहे. तर स्टारच्या जागी कोणता. आता ह्या सगळ्या संख्यांची सरासरी 76 आहे, म्हणजे ह्या संख्यांमध्ये समान किमतीत वाटप जर झालं तर 76 यायला पाहिजे. म्हणजे या संख्येला कोणाकडून घ्यायचेही नाही आहेत आणि कुणाला द्यायचेही नाही आहेत. ह्या संख्येकडं 3 जादा आहे 76 पेक्षा, 76 पेक्षा 3 जादा, 3 घेतले इथं दिले, ही पण 73 आणि 3 76 होईल. ओके, आता इथे किती जादा आहे, 1 जादा, 1 घेतला आणि इथं दिला. आता हाला 75 वरच, हा जो नंबर आहे ही संख्या 75. म्हणजे बाकी सगळे 76 76 76 वर आहे. सरासरी म्हणजे समान वाटणी करतोय. याला 1 ची आवश्यकता आहे, 74 आणि 75, आणखी 1 ची आवश्यकता आहे. मग 1 इथून घ्यावा लागेल आणि हा 1 एक्स्ट्रा पाहिजे याकडं. सरासरी इतकं तर पाहिजे की एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे 77 पाहिजे. स्टारच्या जागी काय 7 येईल. मग अशा उदाहरणांमध्ये सरासरी 76 आहे, म्हणजे सरसगट जर आपण एकत्र करून समान वाटणी केली, समान वाटणी 76 येते. मग इथे ज्यांची किंमत 76 आहे ती 76 ठेवली, बाकी ज्यांची ऍडजस्टमेंट करून 76 76 केली, तर याच्या वाट्याकडे 75 आलते. मग हाही 76 करण्यासाठी याला आणखी 1 पाहिजे, म्हणून ह्या पुढच्या संख्येकडे 1 जादा, 76 अधिक 1 77 आहे असं समजलं. म्हणून स्टारच्या जागी काय येईल, 7 येईल. पुढचा क्वेश्चन, 3 संख्यांची सरासरी 60 आहे. मग 3 संख्यांची सरासरी 60 आहे, तर टोटल किती होईल, टोटल होईल 180. तिसरी संख्या 4 ने कमी, तिसरी संख्या पहिलीपेक्षा 4 ने कमी, पहिली, दुसरी, तिसरी व दुसरीपेक्षा 10 ने जास्त आहे, तर तिसरी संख्या कोणती. तिसरी संख्या मी एक मानतो, काहीतरी तिसरी संख्या आहे, त्याच्यापेक्षा पहिली संख्या 4 ने कमी. पहा, तिसरी संख्या पहिलीपेक्षा 4 ने कमी, याचा अर्थ पहिली 4 ने जादा. तिसरी संख्या पहिलीपेक्षा 4 ने कमी, तिसरी संख्या पहिलीपेक्षा 4 ने कमी, याचा अर्थ पहिली संख्या 4 ने जास्त आहे. पण पहिलीपेक्षा दुसरी 10 ने जास्त आहे. पहिलीपेक्षा दुसरी 10 ने जास्त, हिच्यापेक्षा 10 ने जास्त, म्हणजे ह्या दुसऱ्या संख्येकडे 14 जास्त असणार आहेत. 3 संख्यांची सरासरी 60 आहे, त्यापैकी
तिसरी संख्या पहिलीपेक्षा 4ने कमी, ही 4ने कमी आहे याचा अर्थ पहिली 4ने जादा आहे. आणि पुढे सांगितलंय पण पहिलीपेक्षा दुसरी संख्या 10ने जास्त, ही ईच्या पेक्षा 10ने जास्त आहे, म्हणजे ईच्या पेक्षा ही 4ने जास्त, ईच्या पेक्षा ही 10ने जास्त, तर ह्या संख्येपेक्षा ही कितीने जास्त होईल? 14ने जास्त होईल. मग बाकी 14 आणि 4 18, टोटल तीन संख्यांची सरासरी 60 होती. टोटल 81, 180, 180तून 18 बाजूला काढा, 180तून 10 बाजूला काढले 170, 162. 162ची समान वाटणी करा तीन संख्यांमध्ये. 3 5 15, 3 चौक 12, 54. तर तिसरी संख्या येईल 54, ही 54 अधिक 14 आणि ही 54 अधिक 4. काय विचारलंय? तर तिसरी संख्या कोणती? तर तिसरी संख्या येईल 54. मग या प्रकारच्या उदाहरणामध्ये कुठे आलेला प्रश्न पहा, रत्नागिरीच्या पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये जे काही कमी जास्त आहेत ना ते आधी बाजूला देऊन काढून घ्यायचे. ज्या कोणत्या संख्यांना एक संख्येला मानायचं, तिसऱ्या संख्येला आपण मानलं काहीतरी, तिच्यापेक्षा ही जादा आहे, हिच्यापेक्षा ही जादा आहे, म्हणजे तिसऱ्यापेक्षा ही 4ने जादा, ही 10ने जादा हिच्यापेक्षा, म्हणजे हिच्यापेक्षा 14ने जादा होईल. मग 4 आणि 14 जे जास्तीचे आहेत ते काढून घ्या. मग टोटल 180 होती, टोटल 180 मधून जास्तीचे 18 काढून घेतले. टोटल 180 मधून जास्तीचे 18 काढून घेतले. टोटल 180 मधून जास्तीचे 18 जर काढून घेतले तर उरतात किती? 162. 162 समान वाटले 54, 54, 54. ही संख्या होईल 54 अधिक 14, ही होईल 54 अधिक 4. अशा प्रकारे 5 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यातील पहिल्या 2 संख्यांची सरासरी 5 असेल तर उरलेल्या 3 संख्यांची सरासरी किती? तर 5 संख्यांची सरासरी 8 आहे, म्हणजे 5 8 40. 5 संख्यांची टोटल किती होईल? 5 संख्यांची टोटल होईल 40. त्यात काय म्हटलं? पहिल्या 2 संख्यांची सरासरी 5 असेल, 2 संख्या असतील, 2 संख्यांची बेरीज येईल 10, तर उरले किती संख्या? 3 संख्या. मग 3 संख्यांची टोटल किती असेल? 40. तर उरलेल्या 3 संख्यांची सरासरी येईल 40/3. 3 1 3, 3 त्रिक 9, 13 1/3. तर 13 1/3 याचं उत्तर आहे. इथे एक पर्याय पाहिजे होता, 13 1/3. का? 5 संख्यांची सरासरी 8 आहे. 5 संख्यांची सरासरी 8 आहे, म्हणजे एकूण किती होणार? 40 होणार. त्यातील पहिल्या 2 संख्यांची सरासरी 5 असेल, तर 2 संख्यांची सरासरी 5 असेल, तर त्या 2 संख्या 5 आणि 5 10 असेल. मग 40 मधून 10 गेले, सॉरी इथे आपण 40 थोडस चेंज करा. 5 संख्यांची सरासरी 8, म्हणजे 5 संख्यांची एकूण 40 आहे. त्यातून पहिल्या 2 संख्या आहेत, पहिल्या 2 संख्या त्यांची सरासरी 5 आहे, त्यांची सरासरी 5 आहे, म्हणजे टोटल होईल 10. मग 5 संख्यातून ह्या 2 संख्या गेल्या, म्हणजे 40 मधून हे 10 गेले, तर 30 उरतील. 30 ही 3 संख्यांची एकूण आहे, 30 ही 3 संख्यांची एकूण आहे, म्हणजे 3 संख्यांची सरासरी काय येईल? 10 येईल. 3 संख्यांची सरासरी काय येईल? 10 येईल. 5 संख्यांची सरासरी 8 आहे आणि 2 संख्यांची सरासरी 5 आहे. मग उरलेल्या संख्यांची सरासरी 8 तर आहे, प्लस इथं 3 2 6, यांची 5 आहे ना, 2 संख्यांची 5, म्हणजे इथं 3 3 कमी झाले. 3 2 6, 3 जणांत वाटून घ्यावे लागतील. प्रत्येकाच्या वाट्याला किती येतील? 2. 8 आणि 2 10 हे याचं उत्तर आहे. 8 आणि 2 10 हे याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल पहा. मी इथं 5 संख्यांची टोटल काढतो, परत सांगतो एकदा पहा. 5 संख्यांची टोटल येईल 40. पहिल्या 2 संख्यांची सरासरी येईल किती? 5, म्हणजे 5 2 10, तर 5 संख्येतून 2 संख्या वजा केल्या तर 30, म्हणजे 3 संख्यांची बेरीज येईल. 3 संख्यांची बेरीज 3, म्हणजे सरासरी 30/3 10 येईल. पुढचा प्रश्न असा होता, एबीसी यांचे सरासरी वय 23 वर्ष असून, मग यावरून काय काढता येईल आपल्याला? ए बी सी सरासरी 23 आहे, म्हणजे टोटल किती येईल? 69. एबीसी ची सरासरी 23 आहे, तर टोटल येईल 69 असून ए व बी यांच्या वयाची सरासरी, एबीसी ची सरासरी 23 होती, 23 23 23, टोटल होईल 69 असून ए व बी यांच्या वयाची सरासरी 20 वर्षे. ए बी ची टोटल येईल 40,
BC ची टोटल येईल सरासरी 25 आहे म्हणजे टोटल येईल 50. तर B चे वय काढा. ABC मधून पहा, ABC मधून AB वजा केलं तर C राहील, त्यातून BC तून C वजा केलं तर B राहील. मी इथे पहा ABC 23 सरासरी होती, टोटल इन 69, त्यातून AB ची 20 सरासरी होती, टोटल इन 40, BC ची सरासरी किती होती 25 टोटल इन. मला काढायची कशाची किंमत B ची. ABC मधून AB वजा करतो, ABC मधून AB वजा करतो तर किती उरलं आपल्याला. ABC मधून AB वजा केल्यावर C बरोबर 29, C बरोबर 29. आता BC मधून C वजा करतो, BC तून C वजा करतो, काय उरण B उरल का, आणि B किती उरल 21. तर B ची किंमत किती असेल, B ची किंमत असेल 21 वर्ष. तर B ची किंमत किती असेल 21 वर्ष असेल. समजते का, B ची किंमत 21 वर्ष. नेक्स्ट एक्झाम्पल, 18, 20, 17, 21 आणि 1 या दोन अंकी संख्यांची सरासरी 19 आहे. 1 स्टार पाहिजे तर काय पाहिजे 1 स्टार, 1 स्टार. इथे प्रिंटिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली. 18, 20, 17, 21 आणि 1 स्टार या दोन संख्यांची 1 स्टार या दोन संख्यांची सरासरी 19 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे. 19 सरासरी आहे, याचा अर्थ बरोबर का, याचा अर्थ काय होईल की इथे 1 जादा आहे, इथे 1 जादा आहे, इथे 1 ची गरज आहे. 19 होण्यासाठी इथं 19 पेक्षा 1 जादा, इथं 19 साठी 1 ची गरज आहे. म्हणजे इथून 1 दिला का हा 19 वर, हा 19 वर समान वाटणी झाली. आता इथे 19 पेक्षा 20 आणि 21 2 जादा आहे, ते 2 काढले, इथं 2 ची गरज आहे दिले. हे सगळे 19 वर झालेत. ऍडजस्टमेंट केली तर सगळे 19 वर आलेत. तर इथं किती पाहिजे मग, सरासरी 19 असेल तर ही संख्या 19च पाहिजे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे 9 अंक येईल का, कारण ती संख्या 19 असायला पाहिजे. पुढचा प्रश्न. ओके, प्रश्न या लेक्चर मधले सर्व संपले. अशा प्रकारे तुम्हाला सरासरीचे प्रश्न सोडवायचे. लक्षात ठेवा, सरासरीचे प्रश्न सोडवताना तुम्हाला सूत्र वापरायचे ना, तुम्हाला समीकरण वापरायचे. संकल्पनेच्या आधारे सरासरी काय आहे हे समजून घेऊन तुम्हाला प्रश्न सोडवायचे. ह्या ज्या पद्धतीने जर प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कितीही अवघड प्रश्न असला तरी तो सहज सोडवता येईल. फक्त तुम्ही व्यवस्थित संकल्पना समजून घ्या. धन्यवाद.